हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सखींनो. मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्व सखींचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे वेगळ्या प्रकारचा नाश्ता. हा जो नाश्ता आहे, मागच्या रेसिपीमध्ये उलटा वडापाव कसा करायचा हे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये जे काठं उरले होते त्याचा हा युनिक असा नाश्ता तयार होतोय. तुम्ही नाश्ता कसा, या नाश्त्याला काय नाव देसाल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता या नाश्त्याला काय लागते साहित्य ते पाहू. ब्रेडचे तुकडे, त्याच्यानंतर कुटलेली शेंगदाणे, कढीपत्ता, टमाटर, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा. त्याच्यानंतर इथे घरगुती मसाले घेतलेले आहेत, तेही टाकणार आहे. तर चला, तर मग फोडणी कशी द्यायची याला ते पाहू आपण. इथे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. तेल गरम झालंय, याच्यात जिरं मोहरी पण टाकली. लसण टाकायचं आहे. लसण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, चांगल्या प्रकारे कलसायचा आहे. कलसून झाल्यानंतर जे बाकीचं साहित्य आहे तेही टाकणार आहे. हे लहान मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल. तुम्हाला डबल करून मागतील. या नाश्त्याला नाव काय द्यायचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत, ते थोडेसे कलसून घ्यायचे. कलसून घेतल्यानंतर टमाटर टाकणार आहे. मी याच्यामध्ये अर्धच टमाटर टाकू राहिली. ते कलसून घेणार आहे, एकजीव करायचं आहे सारं. याच्यामध्ये आता टोमॅटो टाकला, व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे. चांगल्या प्रकारे कलसल्यानंतर चव एकदम भारी लागते. चव भारी झाल्यानंतर खायलाही खूप मजा येते. याच्यामध्ये मसाले टाकायचे, जे घरी घेतलेले आहेत ते मसाले, चवीनुसार मीठ. पुन्हा एकजीव करायचं आहे. हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता खाऊन पहा. मसाला कलसून झाल्यानंतर आपण हे जे तुकडे ब्रेडचे उरले होते ते फ्राय करणार आहोत या मसाल्यामध्ये. याच्यानंतर कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकजीव करायचं आहे. हे चांगलं कलसल्यानंतर गॅस बंद केला. अशा प्रकारे हा नाश्ता तयार आहे. अशा प्रकारे हा नाश्ता तयार झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर सजावटीसाठी थोडेसे बारीक सेव टाकणार आहे. याच्यावर सेव टाकले. तर अशा प्रकारे हा युनिक असा नाश्ता तयार झालेला आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नाश्ते आणि नवीन भाज्या या राधास खाद्य संस्कृतीमध्ये रेसिपी पाहत राहा आणि खात राहा. धन्यवाद.